असे पुतळे जर लावलेले पडायला लागले तर जगात आपली काय काय इज्जत राहील. 6 महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला. निकृष्ट काम केल्यामुळे, भ्रष्टाचार केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सोडलं नाही भाजपने आणि तो पुतळा आज कोसळून पडलेला आहे. जे विद्रोहाचे वारं महाराष्ट्रात सुटलंय, जोरात वाहतंय, त्याच्यामुळे आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे. आणि हा अपशकुन आहे या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही. हा एक निसर्गाने सूचित इशारा दिला आहे पुढे काय होणार आहे याचा. आणि असा कमकुवत पुतळा तुम्ही बसवताच कसा. असे पुतळे जर लावलेले पडायला लागले तर जगात आपली काय काय इज्जत राहील. शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो, शिवाजी महाराजांचा, वाईट. सरकार निधी देत असतं जतन करण्यासाठी, ऐतिहासिक किल्ल्यांसाठी. कसं बघतात, एकीकडे संसद देखील मिळतात, दुसरीकडे अशा प्रकारचे पुतळे पडतात. हे जे टक्केवारी सुरू झाली ना, 50%, 40%, 50%, 40%, त्याच्यामुळे कामाचं क्वालिटी राहत नाही. आणि क्वालिटी न राहिल्यामुळे हे सगळं घडते. तुम्ही अनेक पुरातन मंदिरात जा, आतमध्ये उभ्या राहा गाभाऱ्यात, एक थेंबही पाणी पडत नाही, एक थेंबही. हजार वर्ष झालेत त्या मंदिरांना. अयोध्येतलं जे मंदिर बांधले गेलं तिथे तर दररोजच आजकाल श्रीराम आंघोळ करत असतात की एवढं वरनं पाणी टपकत असतं खाली. हे काय प्रकारचं बांधकाम करता तुम्ही. क्वालिटी 50% घेतल्यावरती क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज होणारच. बांधलेला पूल पडतो गुजरातमध्ये, 40-50 माणसं मृत्युमुखी पडतात. कसं काय होतंय. 40% भ्रष्टाचार. महाराष्ट्रामध्ये तर राजरोस आता 50%वर गेलेत. आणि तुम्ही ॲडव्हान्स, तुम्हाला टेंडर देतो, पहिले 10% ठेवा. ते टेंडरवाले पळून जातात. 10% कसे काय ठेवायचे. म्हणजे 2000 कोटी रुपयाचा जर हे असेल, टेंडर असेल, तर आधी 200 कोटी रुपये ॲडव्हान्स, मग बाकी पुढे बोलूया. असं राज्य सरकार कधीच चाललं नव्हतं. आणि माझ्या अंताने त्यांना कल्पना आली आहे की आपण शेवटच्या घटका मोजतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आज निकृष्ट कामामुळे कोसळला, याबद्दल आम्हाला अति दुःख होतंय. शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. खरं तर गेल्या 6 महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला. आणि त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा त्यावेळी पुतळ्याच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या, वृत्तपत्रात सुद्धा आल्या होत्या. परंतु त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं. आणि जे विरोध करतायत ते आपल्या विरोधात असा त्यांनी समज करून घेतला. परंतु आपण म्हटलं की पाठीमागे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही. परंतु 6 महिन्यापूर्वीच इथले जे काम होतं ते ढासळलं होतं. स्थानिक नागरिकांनी त्या संदर्भात वारंवार तक्रार केल्या होत्या. आणि सगळेच पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून हा पुतळा या ठिकाणी करण्यात आला. परंतु त्यावेळीच्या निकृष्ट बांधकामामुळे आता खरं तर सरकार आपली भूमिका आपले हे दुसऱ्यावर ढकलतील. वायुसेनेकडे पुतळा आहे म्हणून सांगतील, किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र सरकारने याच्यासाठी खर्च केलेला आहे. आणि त्यामुळे दोषींवर गुन्हे नोंद झाले पाहिजेत. नाहीतर शिवप्रेमी म्हणून आम्ही तीव्र असं आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत. आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काही बेकायदेशीर कामकाज झालं त्याचा आम्ही निषेध करतो. आणि त्याचबरोबर मालवण तालुक्यातील शिवप्रेमींना आम्ही विनंती करतो की आपण शांततेत हा निषेध व्यक्त करायचा आहे. शिवप्रेमींनी कुठलाही उद्रेक करू नये आणि शांततेमध्ये पाळावी आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे. आणि त्यामुळे या पुतळ्याच्या बांधकामामध्ये, या पुतळ्याच्या बसवण्यामध्ये, या पुतळ्यामध्ये जो काही हलगर्जीपणा असेल, आपण बघितलं असेल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं, लोखंडी वापरलं गेलं. ते 6 महिन्यात, वर्षभरातच खरं तर गंजतं. आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला आहे की याची चौकशीला सरकारने वेगळी समिती नेमली पाहिजे. नाहीतर आम्ही शिवप्रेमी म्हणून तीव्र आंदोलन करू. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचे महापुरुष यांचा राजकीय वापर भाजपने सातत्याने केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 4 डिसेंबरला मालवण सिंधुदुर्ग इथे नौदलाच्या उद्घाटन केलं. तो पुतळा निकृष्ट काम केल्यामुळे, भ्रष्टाचार केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सोडलं नाही भाजपनी आणि तो पुतळा आज कोसळून पडलेला आहे. लक्षात ठेवा मोदीजी, भाजपा ही महाराष्ट्राची अस्मिता कोसळलेली आहे, महाराष्ट्राची शान कोसळलेली आहे. महाराष्ट्र धर्म कोसळण्याचा पाप जे आहे ते तुम्ही केलेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र सुद्धा उघडून काढलेला आहे. हा महाराष्ट्र कधी कोसळेल हे सांगता येत नाही. या घटनेचा आम्ही निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे, हा तुमच्या आमच्या सामान्य जनतेचा अपमान आहे आणि या अपमानासाठी भाजपला कधीही महाराष्ट्राची जनता, देशाची जनता माफ करणार नाही.